तीन वेगवेगळ्या चवीच्या हेल्दी, टेस्टी, सीझनल आणि अगदी मिनिटात तयार होणाऱ्या ह्या सॅलड किंवा कोशिंबीर बघा किती टेम्पटिंग दिसते आहे. तुम्ही तोंडी लावायसाठी करू शकता किंवा अगदी पोळी किंवा भाकरीसोबत सुद्धा तुम्ही ह्या खाऊ शकता. खायला अगदी एक नंबर लागतात. तुमच्याकडे जर 1-2 दिवस असेच राहिलेले पेरू असतील किंवा पेरू थोडेसे फिक्के असतील, कोणी खात नसतील, तर तुम्ही जर अशा पद्धतीच्या ह्या सॅलड बनवल्या ना, तर घरातले अगदी चाटून पुसून ह्या सगळ्या सॅलड खातील आणि प्रत्येक वेळेस म्हणेल, की "अरे, आता हा पेरू थोडासा चिमलेला आहे किंवा फ्रेश नाही राहिलेला, तर याच्या पटकन सॅलड बनवून द्या, आम्ही खातोय." असे सगळेजण म्हणतील. इतक्या छान ह्या सॅलड तयार होतात. नमस्कार, सुषमा हेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण 3 वेगवेगळ्या चवीच्या पेरूच्या कोशिंबीर म्हणा किंवा सॅलड म्हणा किंवा चटण्या तयार करतोय. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला अगदी गॅस पेटवायची पण गरज नाही आहे. अगदी मिनिटात 2 मिनिटात ह्या चटण्या तयार होते. खायला एक नंबर लागतात आणि साध्या सोप्या रेसिपी आहे. आपण रेसिपी पटकन बघणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. सध्या पेरूचा सीझन आहे आणि मार्केटमध्ये मस्त छान असे पेरू येतात. आणि काय होते, आपण फ्रेश पेरू आणतो आणि फ्रेश पेरू जे आहे ते खाल्ल्या जाते. आणि बरेचदा खूप जास्त आणले, एखादा किलो वगैरे पेरू आणून ठेवले की फ्रेश असे त्या दिवशी खाल्ले जातात. आणि मग ते 1-2 दिवस असे पेरू राहिले की मग ते थोडंसं त्याचा फ्रेशनेस जे आहे ते कमी होतो. आज आपण हे पेरू जे आहे 3 वेगवेगळ्या पद्धतीने कशा खाल्ल्या जाईल, म्हणजे वेगवेगळी टेस्ट येते पण खायला खूप छान लागते. म्हणजे असे तुमच्याकडे शिल्लक राहिलेले पेरू असेल तर त्याचंही तुम्ही करू शकता किंवा हे फ्रेश पेरूचं पण तुम्ही बनवू शकता. तर इथे मी काय करते, 2 पेरू आहे माझ्याकडे. असंच झालेलं, मी 1 किलो पेरू आणले होते. त्यातले ताजे ताजे सगळे खाऊन झालेले आणि हे 2 पेरू राहिलेले. म्हटलं आता याचं चला आपण काहीतरी असं बनवूया की हे खाल्ल्या जातील. किंवा बरेचदा काय होते, की आपण पेरू तर आणतो, पण पेरूला पाहिजे तशी चव राहत नाही. म्हणजे थोडेसे पानसट राहतात पेरू, तर तेव्हाही कोणी हे खायला बघत नाही मग. तर अशा वेळेस पण तुम्ही अशा पद्धतीने हे पेरू जे आहे ते बनवू शकता. तर आपण ते कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर मी यातलं काय करते, हा जो एक पेरू आहे, तर त्या पेरूच्या अशा पद्धतीने हे कापून घेते मी. हा लाल पेरू आहे, व्हाईट पण पेरू आहे. पेरूमध्ये पण खूप साऱ्या आता वेगवेगळ्या जाती येतात. त्याचा पुढचा पोर्शन आणि आपण हा पाठीमागचा पोर्शन जो आहे तो काढून टाकलेला. आणि या दुसऱ्या पेरूचे मी अशा पद्धतीने गोल गोल असे स्लाइस करून घेते. तुम्ही असे उभे पण करू शकता, पण मी म्हटलं चला थोडं आपण असं गोल गोल करून घेऊया. आणि हा पेरू जो आहे ना तो खूप चांगला आहे, खायला एकदम ज्युसी आहे आणि गोड पण हा पेरू आहे. आणि इथे आपले पेरू जे आहेत ते कापून झालेले आहे. आता मी हे जे बारीक बारीक कापून घेतले होते ना पेरूच्या फोडी, तर त्याचे पण अर्धे अर्धे पार्ट्स करते. म्हणजे 2 भागामध्ये मी ते डिवाइड करून घेते, तुम्ही बघू शकता. आणि हा स्लाइस पण मी इथेच ठेवून देते, म्हणजे तुम्हाला एकाच याच्यात सगळं बघायला बरं. आणि बऱ्याच जणांकडे मुलं जे आहे ना ती फळं खायला बघत नाही, म्हणजे कितीही चांगली फळं असली तर. आणि पण तेच थोडीशी टेस्ट त्यांना चेंज करून दिली, असं चटरपटर चमचमीत थोडीशी टेस्ट दिली की मग खातात. आता ह्या ज्या आपण पेरूच्या स्लाइस करून घेतलेल्या आहे ना, तर त्याच्यावरती काही नाही, तुम्ही सिम्पली चाट मसाला टाका आणि ते पोरांना खायला द्या. पोरं पटापट खातील. सगळ्या फोडींना लागेल अशा पद्धतीने टाकून घ्यायचा तो. आता त्याच्यामधलंच दुसरं ऑप्शन, तुमच्याकडे चाट मसाला नाही आहे तर सिम्पली हे भाजलेल्या धाण्याची पूड आहे ते मी टाकून घेतली. भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे ती टाकून घ्यायची. ही मिरेपूड आहे ती टाकून घेऊ. थोडं आपलं साधं मीठ आहे ते टाकून घ्यायचं आणि काळं मीठ टाकून घ्यायचं. झालं. तुम्ही अशाही पद्धतीने हे खाऊन देऊ शकता. किंवा आता टाकलेली ही सगळी जिन्नस तुम्ही एकत्र करायचे, मिक्सरमध्ये फिरवायचे, थोडंसं जास्त तयार करून बॉटलमध्येही भरून ठेवू शकता. आता तुमच्याकडे अशा पद्धतीने करायला वेळ नाही आहे किंवा तुम्हाला कंटाळा आलेला आहे, तर सिम्पली करायचं, थोडीशी जी आहे मिरची पावडर याच्यावर टाकून द्यायची. आपल्याकडे सगळ्यांकडे असतेच मिरची पावडर, अगदी डब्यामध्ये ती प्रत्येकाच्या असते. आणि थोडंसं मीठ, झालं बस. तर हेच सॅलड तुम्ही अगदी 3 पद्धतीने खाऊ शकता आणि सुपर लागते. आता आपले हे 2 बारीक कापून घेतलेल्या फोडी आहेत, तर याच्यामध्ये मी कांदा घालते. एक कांदा घेतलेला मी, ते स्वच्छ धुतला आणि पाण्यामध्ये टाकून ठेवला, म्हणजे त्याचा जो उग्रवास आहे तो निघून जायला पाहिजे. एका कांद्याचा अर्धा मी याच्यात घालते आणि अर्धा याच्यात घालते.
म्हणजे पेरूपेक्षा थोडा कमी घ्यायचा, पेरू जास्त राहतील आणि कांदा थोडा कमी घ्यायचा. आता त्याच्यामधल्या एका भागावरती मी ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे पाव चमचा, भाजलेल्या धण्याची पावडर आहे पाव चमचा, पाव चमचा लाल मिरचीचं पावडर तुमच्या चवीनुसार घ्या, आणि चवीनुसार मीठ. मीठ हे पाव चमचा घेऊन घेतलेलं. आणि याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घ्यायची. तुम्हाला हवं असेल तर अगदी 2-4 थेंब तेल टाकून घ्या, नाही टाकलं तरी गरज नाही. आणि हे छान असं मिक्स करायचं मस्त, म्हणजे ताटामध्ये छान तोंडी लावायला. आणि तोंडी लावायला नाही तर तुम्ही ही पोळीसोबत भाकरीसोबत पण ही खाऊ शकता. अगदी छान लागते, मस्त लागते. आणि झाली तयार. आता आपण एक तडका तयार करून घेऊया. तर त्यासाठी या तडका पॅनमध्ये अगदी थोडं तेल घालते. अर्धा चमचा तेल आहे हा, पोहे खायच्या चमच्याने. तेलाला गरम होऊ द्यायचंय. आता हे पाव चमचा मोहरी घालून घेऊया. म्हणजे आपली क्वांटिटी जेवढी आहे ना त्याच्यानुसार आपल्याला सगळं साहित्य टाकायचं असते. तर मोहरीला छान तडतडू द्यायचं. बघा मोहरी मस्त तडतडली आहे. अर्धा चमचा जिरं घालून घेते. गॅस जो आहे तो पटकन बंद करून द्यायचा. अगदी चिमटीभर हिंग घालून घेते. आणि तडका पॅन जे आहे याच्यावरून उतरवून घ्यायची. आणि तेलाचं टेम्परेचर थोडं कमी झालं की त्याच्यामध्ये आपण हा पाव चमचा लाल मिरची पावडर घालून घेऊया. म्हणजे आपलं मिरची पावडर जे आहे ते जळायला नको. थोडं मिक्स करून घेऊ, म्हणजे आपलं तिखट पण त्याच्यामध्ये शिजलं गेलं पाहिजे. म्हणजे जो कच्चेपणा आहे ना तो निघून गेला पाहिजे त्याच्यामध्ये. आता आपला तडका अगदी तयार आहे, तुम्ही बघू शकता. तेल आपलं गरमच आहे, पण खूप जास्त गरम नाही, कारण आपलं तिखट जे आहे ते जळायला नको. आणि आता हा संपूर्ण तडका आपण याच्यावरती टाकून देऊ. या तिन्हीही कोशिंबिरीचा किंवा सॅलडची जी टेस्ट आहे ती वेगवेगळी लागते. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि हे मिक्स करून घेऊ. तर हे तडका दिलेलं ऑप्शन जे आहे ना, तुमच्याकडे जर भाजी नसेल ना तर पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खायला खूप छान आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मीठ घालायचं मी विसरलेली, तर मीठ टाकून घेतलेलं, चवीनुसार टाकून घ्यायचं. आणि याला पण आपण मिक्स करून घेऊ. म्हणजे अगदी मिनिटात हे तयार होते. एवढ्याच टेस्टी, हेल्दी. आणि आता सध्या याचा सीझन असल्यामुळे हे सीझनल सॅलड जे आहे ते खायला खूप छान लागतं. तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग हे सगळे दिसते आहे. तुम्ही ह्या रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यात तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.